हॅलो फ्रेंड्स, सिस्पे इन्फिनिटी बिकम या घोटाळ्याबद्दल लेटेस्ट अपडेट आता आलेली आहे। बऱ्याच व्हिडिओच्या खाली कमेंट होती की ताई ह्या घोटाळ्याबद्दल पुढील अपडेट काय आहेत सांगा, काही अपडेट आहेत का? तर अपडेट आत्तापर्यंत काहीच नव्हती, परंतु आत्ता एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपल्याला इथे येताना दिसत आहे। ती महत्त्वाची अपडेट म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नवनाथ अवताडे जे या सिस्पे इन्फिनिटी बिकन ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून सर्वांनी पैसे गुंतवले होते, तर त्यांना दुबईमधनं अटक करण्यात आलेली आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळेस हा घोटाळा झाला त्यावेळेस जे नवनाथ अवताडे आहेत, अगस्त मिश्रा आहेत, जे ह्याचे सूत्रधार होते 4-5, ते सगळे दुबईमध्ये परदेशामध्ये ह्यांनी पलायन केलेलं होतं। आणि ज्यावेळेस परदेशामध्ये पलायन केलं जातं तर त्यावेळेस एक विशिष्ट प्रोसेस राबवली जाते आणि त्यानंतर जे आहे ते त्या लोकांना अटक करण्यात येतं। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जे PSI जे पोलीस आयुक्त घारगे आहेत, तर त्यांनी सांगितलं होतं युद्धजन्य परिस्थिती सध्या असल्यामुळे आत्ता सध्या अवताडे ह्यांना अटक करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि युद्धजन्य परिस्थिती जशी संपेल आम्ही अवताडे ह्यांना अटक करू, आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे अवताडे ह्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। तर आता जे इन्फिनिट बिकम घोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून नवनाथ अवताडे ह्यांचं नाव होतं आणि त्यांना दुबईमधनं आता अटक करण्यात आलेली आहे। तर नवनाथ अवताडे यांनाच अटक करण्यात आल्यामुळे जे गुंतवणूकदार होते, ज्यांचे पैसे याच्यामध्ये गुंतवले गेले होते, ज्यांची फसवणूक झाली होती, त्यांच्यामध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि आता यांना अटक तर झालेलीच आहे। आणि आता पुढे काय? तर सर्वात प्रथम तर नवनाथ अवताडे ह्यांना भारतामध्ये आणण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे आणि लवकरच त्यांना भारतामध्ये आणलं जाईल। त्यानंतर न्यायालयीन सुनावणी वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जातील आणि त्यानंतर निकाल दिला जाईल। आता नवनाथ अवताडे हे आरोपी आहेतच, हे आपल्याला हे माहितीच आहे। त्याचबरोबर जे फ्रीज केलेले पैसे होते, तर ते फ्रीज केलेले पैसेसुद्धा गुंतवणूकदारांना परत देण्याबाबत पोलीस कर्तव्यदक्ष आहेत असं ते वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन सांगत असतात। आता इन्फिनिटी बिकम घोटाळा नक्की काय आहे? तर इन्फिनिटी बिकम घोटाळा हा सर्वात प्रथम सिस्पे नावाने बहुचर्चित होता आणि हा घोटाळा असा आहे की याच्यामध्ये गुंतवणूकदारांना 10% प्रतिमहा असा परतावा मिळेल असं आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केलेले होतं आणि भरपूर लोकांनी यामध्ये पैसे गुंतवले। याच्यामध्ये MF होते, ABP मेंबर होते, ते असे वेगवेगळे मेंबर्स होते आणि हे जे स्टार हायरार्ची एक प्रकारे यांची होती की आपण मेंबर्स जोडत जायचे, त्यांचं कमिशन मग आपल्याला मिळणार, अशा पद्धतीची हायरार्ची यांची होती। जे MF होते त्यांना टार्गेट पूर्ण केल्यानंतर फॉरेन ट्रिप इन्फिनिटी बिकम या माध्यमातून दिली जात होती। त्यांना फॉरेनचे तिकीट्स वगैरे दिले जात होते, त्यांचा फॉरेनचा खर्च केला जात होता आणि त्यांना फॉरेन ट्रिप ह्या फ्री दिल्या जायच्या विथ फॅमिली। तर अशा पद्धतीनं हा घोटाळा होता। याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीने पैसे गुंतवले आणि ज्या एजंटमार्फत हे पैसे गुंतवले आहेत त्या एजंटला त्या गुंतवलेल्या रकमेच्या 2% किंवा 1% असं कमिशन मिळत होतं। त्यामुळे MF लोकांना भरपूर मोठ्या प्रमाणात कमिशन हे मिळत होतं आणि या कमिशनच्या लालसेपोटी त्यांनी भरपूर लोकांना यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी जे काही म्हणजे हे पैसे गुंतवले तर तुम्ही कशा प्रकारे आर्थिक प्रबळ होताल, आर्थिक फ्रीडम तुम्हाला भेटेल असं पटवून दिलं होतं। आणि श्रीगोंदा अहमदनगर जिल्हा, श्रीगोंदा तालुका, हिरडगाव महत्त्वाचं म्हणजे हिरडगाव, असे जे काही गावं होते, तर ह्या गावांमध्ये बहुतेक लोकांना ह्यांनी 20 ते 30 वर्ष मागे आणलेलं आहे। कारण की जेवढ्या लोकांच्या उसाच्या पट्ट्या होत्या किंवा काही साचवलेले पैसे होते, काहींनी लोन काढलेले पैसे होते, तर ते पैसे इथं हवेली केलेले आहेत आणि इथं भरलेले आहेत आणि त्यानंतर हा जो घोटाळा आहे तो झालेला आहे आणि अचानकच वेबसाईटच बंद आहे, असंच आहे तसंच आहे ह्या गोष्टी सांगून पैसे येणं बंद झालेलं आहे आणि लोकांचे पैसे जे आहेत मेहनतीचे कमवलेले ते इथं कुठेतरी गेलेले आहेत। तर तुम्हालासुद्धा या इन्फिनिटी बिकम घोटाळ्याबाबत काही माहिती आहे का आणि तुमचं काय प्रतिक्रिया आहे या घोटाळ्याबाबत नक्की खाली कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला काही अपडेट जर असतील तर त्या अपडेट तुम्हाला मिळतील. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी सुद्धा आहे की जे फ्रीज केलेले पैसे आहेत ते सुद्धा पैसे वाटण्यास सुरुवात करणार आहेत, असं भरपूर ठिकाणाहून माहिती येते की फक्त ह्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची सही राहिली, यांची सही राहिली, त्यांची सही राहिली. आता ही माहिती कितपर्यंत खरी आहे ह्याची शाश्वती हा चॅनलसुद्धा देऊ शकत नाही, मी सुद्धा देऊ शकत नाही. परंतु जेव्हा केव्हा असे प्रकरणं घडतात तर पैसे येण्यासाठी बहुतांश कालावधी हा जावा लागतो आणि पैसे येणं म्हणजे हा एक नशिबाचाच भाग आहे. शक्यतो अशा घोटाळ्यांमध्ये जे गेलेले पैसे असतात ते परत मिळण्याची शक्यता असते ती जवळजवळ 10% असते किंवा 1%च असते. त्यामुळे याच्यातनं आता पैसे खरंच गुंतवणूकदारांना मिळणार आहेत का? जे गुंतवणूकदार आशेने इथे थांबलेले आहे. एकतर भारतीय न्यायव्यवस्था ज्यामध्ये आरोपीला सुटण्यासाठी सगळ्या पद्धतीनं तिथं उपाययोजना आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीने फसले तर तुम्ही अशा पद्धतीने निघू शकता, अशा उपाययोजनासुद्धा आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे सगळ्यात वर्स्ट न्यायव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची असते. त्यामुळे आरोपींना सहज पळवाटा ह्या इथं भेटत असतात आणि त्यांना सहज कशा पद्धतीने आपण याच्यातनं निघू शकतो हे आधीच माहीत असतं आणि त्यामुळेच अशा पद्धतीचे घोटाळे करण्यासाठी वाईट कृत्य करण्यासाठी भारतीय लोक अजिबात घाबरत नाही. त्यामुळे आता सर्वसामान्यांना इथून न्याय मिळेल की नाही याची गॅरंटी मात्र काही नाही आहे. परंतु आत्ताची मोठी अपडेट हीच आहे की नवनाथ औताडे यांना दुबईमधनं अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओ आवडला असेलच तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.